Hello, hello. This is the My Artifact episode number 1584. आजची तारीख आहे 15 जून 2019. आता वाजले रात्रीचे 1:55. आज मी दवाखान्यात नाही गेलो. आज आई भरती आहे आणि गेले 2 दिवस गेलो होतो मी. परवाच्या दिवशी कालच माझ्या आईचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन बिकेम सक्सेसफुल. आणि आज यासाठी नाही गेलो कारण जस्ट लाईक मी आज खूप उशिरा उठलो होतो. जस्ट लाईक 10 वाजता उठलो. त्याच्यानंतर मग मला खूप त्रास झाला होता. व्हाय कारण ऊन एवढी भयानक होती. त्याच्यानंतर कपडे घालून तयारी करून पुन्हा मग तिथे जा आणि मग तिथे थांबून पुन्हा मग 2 वाजता वापस यायच. आणि एवढ्या उन्हाचाला बाहेर पण निघूशा वाटत नाही लिटरली. बट आपल्याला कळलं पाहिजे की आपली आई भरती आहे आणि तिला आपली गरज आहे इमोशनली. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट कसं एक प्रकारे टेक्निकली विचार करतो, खरंच गरज आहे का नाही, मला तिथे जाऊन काही काम करायला लागेल का नाही, का फक्त बसूनच राहायचं. जर बसूनच राहायचं मी प्रेफर करतो की नाही जात या मी जस्ट लाईक चलो बा. बट समटाइम्स टेक्निकलचा विचार न करता इमोशनली पण विचार करायला पाहिजे की समजा जर मी गेलो तर आईला एक प्रकारे सपोर्ट असतो की चला बा माझा मुलगा आला असो. सो मला हे खरंच नंतर मग मला ही गोष्ट कळली. बट त्याच्यानंतर मग समजा जर असं करतो म्हणलं तर मग दॅट कुड बी नॉट पॉसिबल. मग तेव्हा मग खूप डिफिकल्ट झालं असतं. कारण या तर बेटर आहे की आजचा दिवस स्किप केला, चलो ठीक आहे. बट उद्या आपण जाऊ आपण आईकडे भेटायला. या संडेला पण थांबावं लागेल. या संडेला मी म्हणेन म्हणजे की आज गेल्यावर म्हणेल की उद्या गेल्यावर म्हणेल मी की संडेला जाऊ का मी घरी. कारण घरी गेलं तर कसं आहे की वाढदिवसाची पार्टी आहे. श्रुतिका, विशाल आणि वन मॅन या तिघं मिळून पार्टी देऊन आले उद्या आणि दॅट वुड बी रिअली अमेझिंग. सो आणि सगळेजण असणार मित्र. सो आणि हा म्हणून मला कधी भेटत नाही. सो मी पाहिल या सांग अजूनपर्यंत विचार केला नाही. बट आणि अजून एक गोष्ट, आज श्रुतिकाचा वाढदिवस होता आणि म्हणजे कसं की शी एक प्रकारे फ्रेंड आहे म्हणा, विशालची गर्लफ्रेंड वगैरे. ती पार्ट ऑफ द ग्रुप वगैरे. बट मी फोन वगैरे नाही केला ऍक्च्युली. व्हाय कारण विशालचे गर्लफ्रेंड आहे ना, या आपण कसं एकदम डायरेक्ट फोन कसं करणार वगैरे. म्हणजे समज जर मला काही काम वगैरे पडलं ना तर मी पहिले विशालला विचारतो वगैरे, एकदम डायरेक्ट श्रुतिकाला सरळ फोन करत नाही. म्हणजे कसं की मित्राची जी गर्लफ्रेंड आहे ना तर आपण त्यासाठी काफी प्रोटेक्टिव्ह असतो. आपण जास्त कॉन्टॅक्ट जात नाही. या म्हणजे एक प्रकार समजा हे श्रुती डोबळी असती तर मी डायरेक्ट कॉल केला असता. हा बट आता ही श्रुतिका आहे जी विशालची गर्लफ्रेंड आहे. सो टेक्निकली नाही काही प्रकारे विचार करायला लागते की करू का, कॉल करू का वगैरे, समथिंग लाईक दॅट. समजा जर बादल किंवा प्राची सोबत मला बोलायचं असेल तर पहिले मी बादल सोबत बोलेल वगैरे, की बादल मला थोडस काम आहे वगैरे, तर असं होऊ शकते का प्राची सोबत वगैरे करून घेऊ शकते का ती माझं काम. तर या किंवा बादल किंवा पिंटी याद्वारे वगैरे मी असं डायरेक्ट नाही बोलू शकत. तर त्यामुळे मी काय फोन तर वगैरे तिला काही लावला नाही. बट मनातला फिलिंग थोडस जागृत केला की व्हॉट्सअपवर तिला एक प्रकारे मेसेज टाकून दिला की विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वगैरे. आणि स्टेटस वगैरे मला नाही का स्टेटस टाकणं नाही का एक प्रकारे आवडत नाही. वाय कारण डझन्स ऑफ पीपल्स थिंक अबाउट स्टेटस. या कारण त्याच्यामध्ये कसं आहे की आपण दुसऱ्यांना हॅपी बर्थडे म्हणतो. या आता मी थोडं माहित नाही, मी बहुत टेक्निकली विचार करतो प्रत्येक गोष्टीसाठी. आय डोंट नो वाय. बट या इट इज लाईक समजा मी नाही का विचार करतो, समजा मी स्टेटस टाकलं तर व्हॉट वुड हॅपन. या मला एक्झॅक्टली ऑब्जेक्टिव्ह काय आहे स्टेटस टाकल्यानंतर आणि त्याचा फायदा का होणार. या तर बघ, आता मी ज्या व्यक्तीसाठी स्टेटस टाकतो, म्हणजे समजा श्रुतिकाचा वाढदिवस आहे तर मी श्रुतिकाचा वाढदिवस आहे तर मी एक प्रकारे हॅपी बर्थडे श्रुतिका म्हणून तिचा एखादी फोटो वगैरे टाकून दिला. ओके. सो व्हॉट विल हॅपन की आता तो स्टेटस दिसेल सगळ्यांना. आता त्याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहे म्हणा, काही काही सिलेक्टेड पर्सनला पण
आपण दाखवू शकतो किंवा नाही दाखवू शकत. तर आता काय सिलेक्ट करायचं आहे, कोणाकोणाला सिलेक्ट करायचं, कोणाकोणाला सिलेक्ट नाही करायचं वगैरे समथिंग लाईक दॅट. तर चलो बा, जे आहे ते आहे बघा. सो मग काय तर त्याच्यामध्ये मग आता अशा लोकांना पण स्टेटस दिसते माझं की जे लोक काफी इंटरॅक्ट करते, जस्ट लाईक ऑफिसचे कलिग्स, ह्या त्यांना काय गरज आहे की माझ्या फ्रेंडची वगैरे गरज आहे वगैरे, हॅपी बर्थडे वगैरे समथिंग लाईक दॅट. आता माझा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की श्रुतिकाने ते पाहिलं पाहिजे. तर श्रुतिकाने ते पाहिलं आणि वेल, मला ते स्टेटस वाला फंडा बिलकुल कळत नाही की ते कशाप्रमाणे की काय म्हणजे म्हणजे कधी कधी कोणी असं, मला असं वाटतं की समटाइम्स आपण खूप जास्त एक प्रकारे स्वतःच्या लाईफ मध्ये दुसऱ्यांना इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतो बाय स्टेटसद्वारे. बट आय डोंट नो या, म्हणजे काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड थिंग्स या. सो आय डोंट ओके. मग काय झालं की मी व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि देन मग मी पिक्चर पाहिला. ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला फोन आला विशालचा, म्हणे तो फोनही नाही केला म्हणे, आज श्रुतिकाचा वाढदिवस आहे तर. आणि त्यांनी मला लिटरली व्हिडिओ कॉल केला. सो इट इज लाईक मी माझ्या मनात झालं, मी केव्हापासून एवढं यांच्यासाठी एवढं महत्वफुल ठरलो यार. आय डोंट नो. म्हणजे इट इज लाईक आपण नाही का नेहमी फिल्डिंग केली आहे या, म्हणजे आपण नेहमी फिल्डिंग केली, आपण कधी बॅटिंग कधी केलीच नाही. तर आपल्याला ते बॅटिंग वाला एक्सपिरियन्स कधी माहितच नाही या. आज कोणीतरी सगळेजण फिल्डिंग करत आहे आणि मी बॅटिंग करत आहे, आज असं फील झालं हा. म्हणजे इट इज लाईक विशालने फोन केला म्हणजे फोन केला नाही म्हणे, त्याच्यानंतर मग व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल मध्ये सगळेच जण होते वगैरे आणि सगळेजणांनी वगैरे. सो इट फील्स रिली इनक्रेडिबल या. म्हणजे काहीतरी लोकांनी नाही का आपल्यासाठी असं काहीतरी केलं आणि आपल्याला आठवण केली. सो इट फील्स गुड, इट फील्स रिली ऑसम. जस्ट लाईक मागच्या बर्थडेला सांगू, मी एक्सपेक्टेडच नाही केलं होतं की या लोकांनी मला सरप्राईज बर्थडे पार्टी वगैरे दिली. या लोकांनी काय केलं होतं की हे लोक नाही का माझ्या म्हणजे मी वाढदिवसाला घरी गेलो होतो, रविवार होता वगैरे आणि त्या दिवशी होता पाऊस. सो ठरवलं होतं की म्हणजे कसं की आता मला असं वाटलं की बर्थडे आहे आणि माझा बर्थडे आहे म्हणून असं नाही, जस्ट लाईक चलो बा वगैरे, पाऊस आहे तर आपण जाऊ फिरायला. सो तर मग कोणीच नाही म्हणलं या, म्हणजे म्हणजे की कोणीच नाहीत म्हणे वगैरे, पाऊस सुरू आहे म्हणे, नाही येत म्हणे, पाऊस सुरू आहे म्हणे, नाही येत म्हणे. ठीक आहे म्हणलं. मी तेव्हाच समजून गेलो की तेव्हाच म्हणजे असं समजून गेलो की चलो बा पाऊस वगैरे आहे, सो टेक्निकली त्यांना घरचे वगैरे काम असेल, सो या. आणि आपला काय वाढदिवस म्हणजे जस्ट लाईक रिली नॉर्मल आहे, कधी ना कधी कोण ना कोणीतरी पैदा होते. सो दॅट इज नॉट रिअली बिग थिंग्स टू वरीड अबाउट दॅट की बर्थडे म्हणजे याचा बर्थडे आहे काहीतरी स्पेशल आहे वगैरे, असं काही वगैरे फारसं वगैरे नव्हतं. त्यामुळे मी असं याच्यावर फारसं विचार पण नाही केला या. आई वडिलांच्या पाया लागलो आणि बर्थडे वगैरे असा हलकासा एक थोडं साखर पाणी वगैरे खाल्लं, दॅट्स इट. मग त्याच्यानंतर काय झालं की वन मॅनचा कॉल आला. वन मॅन म्हणे की मी येतो म्हणे, चाल म्हणे सोबत म्हणे, आपण जाऊ म्हणे थोडस बाहेर फिरायला, पाऊस सुरू आहे म्हणे. मी एकदम खुश झालो, अरे बापरे चलो यार, वन मॅन कोई ना कोई तो साथ में आ गया. चलो मग मी बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मग मी शाळेत घरी कोणी ना कोणी असं आपण थोडस विचारून जाऊ बा. मी प्रत्येकाच्या घरी गेलो होतो म्हणे, कोणी होतं नाही वगैरे वगैरे, म्हणजे मोस्ट ऑफ द जण रूमवर किंवा त्यांच्या घरी वगैरे होते नाही. जाऊ दे म्हणलं, आपण दोघंच एन्जॉय करू म्हणलं, वन मॅन मी. सो वन मॅन आणि मी, आम्ही दोघही जण इथे निघालो होतो. कुठे? आपला हे नाही का काय यार ते आपण नेहमी पत्ते खेळतो, कोणता प्लेस आहे यार ती, आठवून पण नाही राहिलं. तिथे माझा वाढदिवस झाला होता लास्ट टाइम 2018 चा तिथे. तर तिथे गेलो आणि तिथे मग पाहिलं सगळे जण तयारी करून राहिले, सगळे जण सरप्राईज. अरे मेरे बाप, मी ते एकदम पागलच झालो. और मला एक्झॅक्टली बिलीव्ह नाही झालं की कोणी माझ्यासाठी असं पण केलं. लिटरली मी नाही का स्वतःमध्ये, म्हणजे मला माहित आहे की माझी व्हॅल्यू काय, बट मला हे नाही माहित का लोकांच्या मनात माझी व्हॅल्यू काय या. सो इट फील्स रिअली एक प्रकारे वेगळाच एक्सपिरियन्स झाला यार. इट फील्स असं वाटलं की आपण काही ना काहीतरी स्पेशल आहे यार या. म्हणजे जे काही मेहनत घेऊन राहिलो आपण किंवा काही जे काही करत आहे, इट फील्स म्हणजे फॉर सम पर्सन इट इज इम्पॉर्टंट. सो
मला ते चांगलं वाटते आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग अबाउट इट. सो या असतेच म्हणा काही ना काही. सो मग त्याच्यानंतर ऑफिस मध्ये मग काम म्हणते घरी आलो. सो असं काही फारसं वगैरे काही असं स्पेशल नाही आहे. बट यू नीड टू अंडरस्टँड की आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि कशाप्रमाणे फिल्म आणि टार्गेट चेस वगैरे या सर्व गोष्टी करायच्या आहे. सो यस, आणि याच्याबद्दल तू काही एक प्रकारे एक एफर्ट घेऊन न राहिलाय. सो इट डज थिंग्स रिअली बॅड. सो पाहू आपण, या करू आपण कस तरी वगैरे फिगर इट आउट करू. ओके, well, till then everything is fine, is good. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1584. Right now we are at Apur, Maharashtra. Thank you.